Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th English text Beehives poem Rain on the Roof. This poem was written by Cotes Kinney. In fact, so this is the poem that today we are going to study. Rain on the Roof. As its title suggests, rain on the roof. When the sky is covered with a dark cloud and it starts raining, have you ever listened to the patter of soft rain on the roof? आता आपण म्हणूया की रेन जो छपरावर पडतो, आपल्या छतावर पडतो, ज्यावेळेस आकाशामध्ये काळे ढग असतात आणि मग पाऊस येतो आणि मग जो सॉफ्ट म्युझिक आपल्याला छतावरचा आवाज येतो. तुम्ही ऐकले ना सर्वांनी? सो व्हॉट थॉट फ्लॅश थ्रू युअर माइंड ॲज यू हर्ड दिस मेलडी ऑफ नेचर? मग कोणते विचार तुमच्या मनामध्ये येतात ज्यावेळेस हे एक प्रकारचे मेलडी किंवा एक मधुर संगीत निसर्गाने तयार केलेलं असतं? सो रीड द पोएम टू फाइंड आउट व्हॉट द पोएट ड्रीम्ड ऑफ वाईल लिसनिंग टू द रेन. आणि मग ही पोएम आता अभ्यास करणार आहोत आणि मग कवी काय याच्यामध्ये पाहिलेलं आहे, कवीने कवितेच्या मनामध्ये काय विचार ह्या कोट्स किनी यांच्या मनामध्ये जे विचार येतात ते याच्यामध्ये ह्या कवितेमध्ये सांगितलेले आहेत. सो लेट स्टार्ट फर्स्ट स्टांजा. वेन द ह्युमिड शॅडो होवर ओव्हर ऑल द स्टारी स्फेअर अँड द melancholy darkness gently weeps in rainy tears, what a bliss to press the pillow of a cottage chamber bed and lie listening to the patter of the soft rain overhead. So here humid means moistures which includes water. Shadow hover, so shadow hover means move around, फिरणे. आणि ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की वरती आकाशामध्ये ह्युमिड, इथं हा कोणता अर्थ वापरलेला आहे? डार्क क्लाउड. सो काळे ढग जे आहेत ते आकाशामध्ये फिरत आहेत. ओव्हर ऑल द स्टारी स्फेअर. स्टारी स्फेअर मीन्स इन द स्काय. सो अँड द melancholy darkness. सो melancholy means sad. So that makes the poet sad. And because the star hides the dark cloud hides the star and then comes rain. So starry sky होतं परंतु ते डार्क ढग आले. that makes here poet said that makes him sad. Gently weep in the rainy tears. आणि मग आकाशामधले जे काही ढग आहेत ते ढगाने काय केलेलं आहे? रेन टीयर्स रूपात आलेले आहे असं कवी इमॅजिनेशन्स करतो. जसं अश्रू येतात त्या पद्धतीने रेनी टीयर्स, जसं काय कोणीतरी रडतं आहे. सो व्हॉट अ ब्लिस टू प्रेस द पिलो. आणि मग पोएट म्हणतात ब्लिस मीन्स आय एम हॅपी अँड आय एम प्रेस माय पिलो. उशी माझी मी प्रेस करतो आहे. ऑफ अ कॉटेज चेंबर बेड. कॉटेज चेंबर मीन्स ए रूम फॉर लिव्हिंग. ही वॉज स्लीपिंग देअर अँड लाय लिसनिंग टू द पॅटर ऑफ द सॉफ्ट रेन ओव्हरहेड. आणि मग कवी म्हणत आहेत की इथं मी तो जो आवाज आहे पावसाचा, पाऊस पडल्याचा, तो आवाज मी ऐकतो आहे. सो हा कवीचा अनुभव आहे. सो पोएट हेअर डिस्क्रायबिंग अबाउट द इनिशियली स्टेजेस ऑफ रोन वेन द क्लाउड द डार्क क्लाउड विच इज सिम्बॉल ऑफ सॅडनेस दॅट होवर over the starry sky, and that makes him the poet said that darkness which represent for the darkness of cloud that represent them, and melancholy darkness, all these words represented the sadness. And gently weeps in the rainy tears, and I am become very happy when the rain comes. And I was sitting in the cottage chamber room, and I am listening of the sound of the rain. आणि मग मी बसलेलो असताना मला त्या पावसाचा जो आवाज आहे तो पॅटर हा एक साऊंड आहे. नेक्स्ट स्टांजा.
Every tinkle on the shingle has an echo in the heart, and 1,000 dreamy fancies into busy beings start, and 1,000 recollection weave their air thread into woof as I listen to the patter of the rain upon the roof. आता इथं पहिल्या दुसऱ्या ओळीमध्ये दुसऱ्या स्टांजामध्ये पहिला शब्द आहे ट्विंकल. ट्विंकल इज अ साऊंड ऑन द शिंगल्स. शिंगल मीन्स वुडन टाईल्स. जसं आपण कौलं असतात ना घरावरती, तसं हे लाकडी आपण म्हणूया टाईल्स आहेत घरावरती, आणि त्याच्यामुळे साऊंड हा तयार होतो आहे. सो एव्हरी साऊंड टिंकल ऑन द शिंगल हॅज ॲन इको इन द हार्ट. आता इको म्हणजे काय? रिपीटेड साऊंड. पुन्हा आपण बोलल्यानंतर आपल्याला तोच साऊंड रिपीट येतो. सो इट क्रिएट्स अ इमेन्स प्लेजर इन हिज हार्ट. कवीच्या मनामध्ये हा जो आवाज आहे त्याच्यामुळे खूप आनंद कवीला त्याच्या हृदयामध्ये निर्माण होतो. अँड 1,000 ड्रीमी फॅन्सीज इन टू बिझी बिईंग पार्ट. आता कवी म्हणत आहेत की माझ्या मनामध्ये खूप साऱ्या ओल्ड थॉट्स, ओल्ड मेमरी, माझे जे काही जुने विचार आहेत, जुन्या आठवणी माझ्या मनामध्ये या पावसामुळे जाग्या झालेल्या आहेत. सो ड्रीमी फॅन्सीज इज अ काइंड ऑफ इमॅजिनेशन्स. सो ड्रीमी म्हणजे स्वप्न. स्वप्नामध्ये कवी स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नामध्ये त्याला खूप साऱ्या जुन्या आठवणी त्याला कवीला येत आहेत. सो अँड 1,000 रिकलेक्शन वीव देअर एअर थ्रेड इन टू उफ. आणि मग हे जे 1,000 रिकलेक्शन होतं, जो मेमरी होते, हे स्वप्न जे आहे त्याच्यामध्ये विणलं गेलेलं आहे. आता उफ काय आहे? सो उफ इज अ थ्रेड ओवन अक्रॉस द लूम. ज्या आपण धागा जो आहे तो आपण लूममध्ये विणतो ना, तर तो आहे. पण इथे अर्थ कोणता आहे? धागा काही विणलेला नाही, तर स्वप्न विणलेले आहेत. बरोबर आहे, स्वप्न हे विणलेले आहेत. आणि त्या स्वप्नामध्ये कवी स्वप्न पाहतोय की जुन्या ज्या आठवणी आहेत त्या त्याला आता येत आहेत. आणि ह्या पावसाच्या आवाजामुळे ॲज आय लिसन टू द पॅटर्न ऑफ द रेन अपॉन द रूफ. आणि मी जर तो जो आवाज ऐकलेला आहे, जो माझ्या पावसाचा जो आवाज आहे तो माझ्या रूफवर पडत आहे. सो अ लॉट ऑफ फॅन्सीज कम to his mind. So this was the second stanza. Next, now in the memory comes my mother as she used to year agone to regard the darling dreamers ere she left them till the dawn. Oh, I feel her fond look on me as I list to this refrain which is played upon the shingles by the patter of the rain. आणि मग कवी म्हणतायत की मेमरी कम्स ऑफ माय मदर. मग मला माझ्या आईची ज्या काही आठवणी होत्या त्या आलेल्या आहेत. शी यूज्ड इन इयर्स ॲगॉन. ॲगॉन म्हणजे तिच्या ज्या काही आईच्या मेमरी होत्या खूप दिवसापूर्वीच्या. ॲगॉन मीन्स पास्ट, भूतकाळातल्या ज्या काही आठवणी होत्या खूप वर्षापूर्वीच्या त्या आलेल्या आहेत. टू रिगार्ड द डार्लिंग ड्रीमर्स. सो हिअर डार्लिंग ड्रीमर्स मीन्स लवली ड्रीमर्स हू रिमेंबर देअर मदर्स. हे खूप म्हणूया प्रेमळ आईंची आठवण येते आहे आणि त्याला त्यांची आईची आठवण येत आहे, ती किती प्रेम करायची माझ्यावरती, ह्या सगळ्या आठवणी येत आहेत. एर मीन्स बिफोर शी लेफ्ट देम टिल द डॉन. आणि मग पहाटेपूर्वीच ती तिथून निघून गेलेली आहे असं कवी सांगतायत. डॉन इज अ डे ब्रेक. सो ओ आय फील हर फॉन्ड लुक ऑन मी. आणि मग मला त्याचं जे काय आईविषयीचे प्रेम आहे किंवा आईच्या ज्या आठवणी आहेत, फॉन्ड म्हणजे खूप प्रेम असणं, बरोबर आहे. सो खूप आवड असणं. सो मला तिची जी आठवण आहे ती कायम येत आहे. सो ॲज आय लिस्ट टू दिस रिफ्रेन. लिस्ट मीन्स लिसन. ॲज आय लिसन टू दिस रिफ्रेन. रिफ्रेन इज रिपीटेड साऊंड ऑफ रेन. रिफ्रेन म्हणजे पुन्हा पुन्हा होतं, परंतु इथे रिपीटेड साऊंड ऑफ रेनचा पुन्हा पुन्हा आवाज येतो. विच इज प्लेड अपॉन शिंगल्स. जे त्या वुडन टाईलवर्स पडतं आहे बाय द पॅटर ऑफ द रेन. आणि ह्या साऊंड जो आहे तो आवाज येतो आहे. सो हेअर कॉट्स किनी यांची ही पोएम आपण पाहिली तर याचा आपण काही आपण म्हणूया जे रायमिंग स्कीम आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहिला शब्द आहे, पहिल्या लाईनमधला शेवटचा शब्द पहा, होवर. इथे येईल ए. स्पेअर इथे येईल बी, कारण वरचा जो शब्द आहे त्याच्याशी मॅच होत नाही आहे, वेगळा उच्चार आहेत. डार्कनेस इथे येईल सी. आणि टीयर्स आणि स्पेअर्स हे दोन्ही मिळतात आणि स्पेअरला आपण दिलं होतं बी म्हणून टीयर्सला पण येईल बी. त्याच्यानंतर आहे पिलो डी. बेड ई. पॅटर एफ. ओव्हरहेड ई. कारण ओव्हरहेड शब्द कशाशी बोलतो आहे? ओव्हरहेड बेड म्हणून ई.
म्हणून याची रायमिंग स्कीम आहे ABCBDEFE आणि हीच रायमिंग स्कीम कंटिन्यू चारही स्टांजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर ॲलिट्रेशन आहे. दुसरा फिगर ऑफ स्पीच. ॲलिट्रेशन म्हणजे काय? रिपिटेशन ऑफ साऊंड. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल रिपिटेशन ऑफ साऊंड कोणता आहे. पहिल्या याच्यामध्ये पहा, पहिल्या ओळीमध्ये आहे ह्युमिड शॅडो होवर, तो यश साऊंड इज रिपीटेड हिअर. त्याच्यानंतर पहिल्याच साऊंडमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतं. दुसरी ओळ पहा, स्टारी स्पेअर, एस साऊंड इज रिपीटेड. त्याच्यानंतर आहे प्रेस पिलो, पहिल्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सो 1 2 3 4 5 नंबर लाईनमध्ये पहा प्रेस पिलो, प साऊंड इज रिपीटेड. आणि शेवटी आहे, शेवटून दुसरी ओळ जी आहे ना, अँड लाय लिसनिंग, सो लाय, एल साऊंड इज रिपीटेड. सो हिअर एलिट्रेशन ऑफ साऊंड. इथे ऑनमॉटोपिया हा एक साऊंड आहे, कारण पॅटर जो वर्ड आहे पहिल्या स्टांजामध्ये दिसतो ना, खालून दुसरी ओळ पहिल्या स्टांजामध्ये, तर ती पॅटर या शब्दातून साऊंड निर्माण होतो, म्हणून ऑनमॉटोपिया हा एक फिगर ऑफ स्पीच आहे. त्याच्यानंतर पर्सोनिफिकेशन आहे फिगर ऑफ स्पीच. पर्सोनिफिकेशन म्हणजे काय? सजीवाला निर्जीवाला सजीवाची जी काही क्वालिटी दिली जाते. सो अँड द मेलॉन्कॉली डार्कनेस जनरली विथ रेनी टीयर्स. 3 नंबरची ओळ आहे ना, अँड द मेलॉन्कॉली डार्कनेस जंटली विथ इन द रेनी टीयर्स. सो हिअर डार्कनेस जो आहे, हा अंधार जो आहे, काळे जे ढग आहेत ते पर्सोनोफाईड केलेले आहेत आणि ढग हे काही रडत नाहीत, बरोबर आहे. सो इथे पर्सोनिफिकेशन आहे. त्याच्यानंतर मेलॉन्कॉली डार्कनेस 3 नंबरची ओळ आहे, बरोबर आहे. तिथे ट्रान्सफर इपिथेट आहे हा फिगर ऑफ स्पीच. ट्रान्सफर इपिथेट हा फिगर ऑफ स्पीच काय आहे? ज्यावेळेस ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन यूज केलं जातं रेफर करण्यासाठी, दुसरं नाऊन करण्यासाठी. सो हिअर मेलॉन्कॉली डार्कनेस रेफर्स टू द पीपल हू आर अनहॅपी. ओके, सो इथे मेलॉन्कॉली डार्कनेससाठी यूज केला नसून दोज पीपल हू आर अनहॅपी यांच्यासाठी हा शब्द इथे यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आहे, तर हे फिगर ऑफ स्पीच पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टांजामध्ये आपण जाऊया. पुन्हा एकदा आपल्याला ॲलिट्रेशन हा साऊंड आपल्याला पाहायला मिळेल. बिझी बिंग आहे का? 3 नंबरची ओळ पहा दुसऱ्या स्टांजामध्ये, हे पाहिजे बिझी बिंग दिसलं. सो बिझी बिंग, ब साऊंड इज रिपीटेड. देअर थ्रेड कुठं आहे? दिसतं की तुम्हाला? देअर थ्रेड्स 2 नंबर स्टांजामध्ये, देअर थ्रेड्स, येस. आणि 3 नंबरचं नेक्स्ट आहे रेन रूफ, शेवटची ओळ पहा, रेन रूफ. आणि हे जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत हे ॲलिट्रेशन्सचे आहेत आणि याच्यामध्ये साऊंड रिपिटेशन होतं. मी पाहिलं होतं की रेन रूफ, र साऊंड इज रिपीटेड. बिझी बिंग 4 नंबरची ओळ आहे, ब साऊंड इज रिपीटेड. ओके, सो इन दिस वे alliteration figure of speech is used. Then here is also onomatopoeia. इथे मध्ये पॅटर शब्द आहे दुसऱ्या ओळीमध्ये, दुसऱ्या स्टांजामध्ये आहे का पॅटर शब्द? खालून दुसरी ओळ पहा दुसऱ्या स्टांजामध्ये, हा शब्दातून साऊंड निर्माण होतो. त्याचबरोबर पर्सोनिफिकेशन आहे इथे फिगर ऑफ स्पीच. अँड 1,000 रिकलेक्शन वीपर देअर थ्रेड इन टू रूफ आहे ना. किती नंबरची ओळ दुसऱ्या स्टांजामध्ये? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 5 नंबरची ओळ. अँड 1,000 रिकलेक्शन वेव देअर एअर थ्रेड इन टू ऊफ. तर याच्यामध्ये रिकलेक्शन या याला पर्सोनिफिकेशन हे केलेलं आहे. खूप साऱ्या आठवणी आहेत, ज्या आठवणी स्वप्नात आपण म्हणूया थ्रेडच्या स्वरूपात गुंतलेल्या आहेत आणि म्हणून ही विणण्याची जी क्रिया आहे ती कशाची आहे? ते पर्सोनिफिकेशन ह्या फिगर ऑफ स्पीच येथे केलेलं आहे. सो हिअर memory of the past that are waved. So here figure of speech is used. Personification. त्याच्यानंतर ट्रान्सफर इपिथेट हा एक फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये कोणता आहे तो? ड्रीमी फॅन्सीज. सो ड्रीमी फॅन्सीज हा जो फिगर ऑफ स्पीच आहे तर हा ड्रीमी फॅन्सीज हा ड्रीम रेफर्स टू द पीपल. ओके, सो here it's not referred to fancy but it refers to the people, and then hence here transfer epithet as figure of speech is used. ट्रान्सफर इपिथेटमध्ये काय होतं की ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन यूज केलेले असतात, परंतु जे सोबत असतात त्याला ते रेफर करून दुसऱ्या नावाला रेफर करण्यासाठी हे यूज केलेले असतात. आणि म्हणून ड्रीमी फॅन्सीज
हा एक फिगर ऑफ स्पीच आहे. इथे ॲलिट्रेशन आहे शेवटच्या स्टंजामध्येच. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे मेमरी माय एम साऊंड इज रिपीटेड. शेवटच्या स्टांजामध्ये पहिली ओळ मेमरी माय. डार्लिंग ड्रीमर नाही का, डार्लिंग ड्रीमर ड साऊंड इज रिपीटेड थर्ड लाईनमध्ये, राईट. सो दीज आर द फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन दिस पोएम. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.